नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत यावर्षी शेतकऱ्यांनी काढलेल्या म्हणजेच आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 1 रुपयाच्या पीक विम्याबद्दल, तसेच या पीक विम्याच्या शेतकऱ्याला किती फायदा मिळाला, काय मिळाला याबद्दल। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ खूप मजेशीर आणि गमतीदार होणार आहे शेतकऱ्यांसाठी। तर मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा मिळत आहे म्हणून यावर्षी प्रत्येक भारतात म्हणा की महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पूर्ण पीक विमे काढले। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमे काढले यावर्षी, का फायदा मिळेल। खरीप हंगामात तर सर्व शेतकऱ्यांनी म्हणता येईल 90% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। आणि याच वर्षी सर्वात जास्त नुकसान झाले शेतकऱ्याची पिकाची। ते कोणतीही पिकं असू द्या, सोयाबीनवर येलो मोजॅक आला, कापसावर बोंडअळी आली, तसेच तूर पिकाचे तर यावर्षी आकडा नाही एवढे मोठे नुकसान झाले मित्रांनो। म्हणजेच बिलकुल हंगामावर जो सीझन असतो मेन फुलाचा, त्याच्यामध्ये पाणी व धुक्याच्या वातावरणामुळे पूर्ण तूर ही फुलगळ झाली आणि तुरीचे उत्पादन घटले। मित्रांनो, खरीप पिकाचा तर शेतकऱ्यांना 1 रुपयाचा सुद्धा फायदा मिळाला नाही। प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 शेतकऱ्यांना पैसे मिळाले, ते पण कोणाला मिळाले ते पण नाही माहीत, कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले। प्रत्येक गावामध्ये एका गावामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 शेतकऱ्यांना याहून म्हणजे तर ते जाऊ द्या। त्याच्यानंतर आला रब्बी हंगाम। मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल म्हणजे 1 रुपयात काढता येत आहे बा म्हणून रब्बी हंगामात खूप साऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे पीक विमा काढला। चण्याचा, हरभऱ्याचा, तसेच गव्हाचा, ज्वारीचा, आणि पीकसुद्धा यावर्षी चांगले होतं मित्रांनो। पण येत्या 2 ते 3 दिवसात वातावरण बदलले, तसेच यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गारपीट झाली मित्रांनो। गारपीट झाले, वारा, तसेच पाणीसुद्धा खूप आला। आणि या दिवसामध्ये काही शेतकऱ्याचा जो हरभरा आहे मुख्य पीक आहे मित्रांनो इकडे। तर हरभरा फुलावर होता, काहीचा घाट्या झालेल्या होत्या। आणि तसेच खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली। ज्वारीसुद्धा उभी होती, अशी आता जेमतेम कणीस लागणार होते किंवा काही याला लागलेले होते। मका आणि तसेच गहू उंबया भरण्यास सुरुवात झाली मित्रांनो। आणि या आलेल्या अवकाळी पाण्यामुळे आणि गारीमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं मित्रांनो, खूपच। आणि सर्वात गमतीशीर गोष्ट ही की या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांनी पीक विमा काढला रब्बीचा, तर रब्बी पीक विम्याची कंप्लेंटसुद्धा होत नाही मित्रांनो। म्हणजेच या 2 दिवसामध्ये 10 तारखेला आणि 11 तारखेला तसेच 12 तारखेला या 2-3 दिवसामध्ये जे गारपीट आणि वाराधून तसेच पाणी पडला, याची पीक विम्याची तक्रार करायसाठी नाही पीक विमा क्रॉप इन्शुरन्सची ॲप ओपन होत आहे, कारण की म्हणजे त्याचा OTP सेंड नाही होत आहे, म्हणजे ओपनच नाही होत आहे, ॲपसुद्धा फेल आहे। तसेच जो एक तक्रार करण्याचा नंबर दिला आहे गव्हर्मेंटनी, त्या नंबरवर सुद्धा किती पण कॉल करा, तो नंबर पण सर्व्हर डाऊन आहे। नंबरसुद्धा म्हणजे किती पण कॉल करा, काही रिस्पॉन्स नाही। आणि तसंच जे एक मेल ID आहे त्यावरसुद्धा तक्रार शेतकरी करू शकत नाही आहे। म्हणजेच पीक विमा काढला पण त्याची तक्रारसुद्धा घ्यायला तयार नाही। तर या पीक विमा यावर्षी कोणत्या फायद्याचा ठरला, खरंच कोणाला फायदा भेटला का नाही ह्या पीक विम्याचा। आणि सरकार तर खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी ढोल वाजवत आहे का आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला, तुमच्या पिकाला संरक्षण दिले, हे दिले। पण खरंच याचा फायदा भेटला शेतकऱ्याला 1 रुपयाचा? कमसे कम जे 150-200 रुपये पीक विमा काढायला लागले ते सुद्धा भेटले का ह्या वर्षी शेतकऱ्याला? मग ह्या वर्षीपासून पुढच्या वर्षी पीक विमा काढायचे का नाही काढायचे, हे का म्हणजे शेतकऱ्यासोबत हे खेळ होत आहे ना। ह्या वर्षी तर रब्बी पीक विम्याचं एवढं भारी झालं मित्रांनो का कंप्लेंटसुद्धा करता नाही येऊन राहिली शेतकऱ्याला। कंप्लीटसुद्धा नाही होत आहे शेतकऱ्याची अजिबात, की क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून सुद्धा नाही होत आहे काय. तर यावर आता कोणता काय पर्याय आहे.
तर तुम्ही तुमच्या कलेक्टरला जाऊन एक सर्व शेतकरी मिळून ज्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले कलेक्टरला जाऊन भेट देऊ शकता का तुम्ही ऑफलाईन कंप्लेंट दर्ज करायला सांगा बा का त्यांना दाखवा व्हिडिओ फोटो असेनच आपल्याकडं का या बा ह्या 2 दिवसात आमचं नुकसान किती झालं पहा. कलेक्टरला निवेदन देऊ शकता. तहसील लेवलवर तुम्ही जाऊन स्वतः जाऊन काही पूर्ण शेतकरी मेळा गावातल्यानं जा आणि त्याला म्हणा का आमच्या गावात या आमच्या पिकाचा तक्रारनामा करा. लाभ मिळो ना मिळो पण कमसे कम तक्रारनामा तरी करायला पाहिजे. पण तक्रारनामासुद्धा होत नाही मित्रांनो यावर्षी या रब्बी पीक विम्यात. तर खूप मोठा खेळ होता आहे मित्रांनो शेतकऱ्यासोबत या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता. सर्वात मोठा खेळ तर शेतकऱ्यासोबतच करून राहिली आहे सरकार. ते स्वतः खेळत आहे आणि शेतकऱ्याला खेळवत आहे. तर चला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.